नमस्कार. नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण जी आगामी पोलीस भरती आता चालू होणार आहे त्या पोलीस भरतीला डॉक्युमेंटसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर फटाफट लाईक करून घ्या. जर तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर 100% सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्त जणांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बरेच अशी फायदेशीर माहिती 100% मी टाकल्या. आता आपल्याला ESBC हा आपल्याला एक मराठा आरक्षण 10% आपल्याला जाहीर झाले, त्यामुळे आपल्याला EWS हा दाखला आपल्यासाठी होणार नाही. बघा, कालपासून म्हणजे आजपासून त्याची प्रोसेस चालू झाल्या दाखल्याची. तर त्याच्यासाठी आपल्याला ECBC दाखला काढला पाहिजे आणि दाखला काढल्यानंतर नॉन क्रिमिनल काढलं पाहिजे. ही प्रोसेस अतिशय फास्ट केली पाहिजे. आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला 20 दिवस भेटतात. 20 दिवसात आपल्याला एक 5 दिवसात ते डॉक्युमेंट काढलं पाहिजे. 100% आपल्याला वाढीव हे भेटेल, पण जितकं तुम्ही फास्टपणे दाखला काढशीला तेवढा महत्त्वाचा आहे. बघा, मुलींच्यासाठी EWS हे आता म्हणजे ओपन जे आहेत खुला गट त्या म्हणजे मराठा जे आहेत त्यासनी EWS हा दाखला होणार नाही. त्यामुळं सगळ्यांनी पहिलं नॉन क्रिमिनल काढलं नव्हतं, तर सगळ्यांनी जे ओपनचा गट आहे त्यांनी सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून नॉन क्रिमिनल काढलं पाहिजे. बघा, नॉन क्रिमिनल काढलं तरच होणार आहे. आता EWS हा कोणासाठी दाखला आहे? जी EWS ओपन व्यतिरिक्त ज्या घटकांना आरक्षण आहे ज्या घटकांना आरक्षण आहे, जे राहिलेले घटक आहेत त्या घटकांच्यासाठी फक्त EWS दाखला राहणार आहे. बाकीच्या सगळ्यांच्यासाठी आपल्याला आरक्षण व्हायचं हे केलं पाहिजे. आपल्याला वय सुद्धा या मराठा आरक्षणामुळे वाढले, EWS मुळे सुद्धा वय वाढले. याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या. मुलींना 30% आरक्षण असतं, त्या 30% आरक्षणासाठी वेगळं नॉन क्रिमिनल काढायला लागतं. पहिलं EWS काढलेलं असलं तर ते वेगळं आरक्षण काढायची गरज नव्हती, मी नॉन क्रिमिनल काढायची गरज नव्हती. पण आत्ता नॉन क्रिमिनल 30 तारखेच्या आतलं काढणं गरजेचं आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट काढा. तुम्ही भरती होणार आणि डॉक्युमेंटमध्ये बाहेर पडणार ही अशी गोष्ट बरोबर नाही. त्यासाठी पहिल्यांदा डॉक्युमेंट काढून घ्या, नंतर अभ्यासाला लागा. तर चला, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. चला तर मग आपण आता थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.